आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसांनंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर मतदान आता मतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी मागणी केलेली आहे। तर आता मतमोजणी वेळी सतर्क राहणार असल्याची माहिती दिली। पोलची जी मतं क्लिअर करावी लागतात ती क्लिअर न करता तिथे मतदान झालं, म्हणून यासाठी काहीतरी उपाययोजना निवडणूक आयोगाने आखाव्या। आम्ही तक्रार केली आहे आणि त्या बूथवर पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे। मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम होतं। बजरंग सोनवणे यांचं निवडणूक आयोगाला हे पत्र। मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या। पाण्यासाठी बिरणवाडीत रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांचा विरोध। तासगाव पोलीस ठाण्यात रोहित पाटलांकडून ठिय्या। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवारांचा जनता दरबार। सांगली जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक। बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यांनंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्यांची मालिका। संचालक मंडळ बरखास्त करण्याची पडळकरांची मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत, तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं। ओबीसी बहुजन पक्ष पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार उभे करणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती। निवडणुका ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टी पूर्ण ताकदीनिशी ह्या निवडणुका लढवण्याचा निर्धार जो आहे तो आजच्या बैठकीत आमच्या कार्यकर्त्यांनी आज मंजूर केलेला आहे।